टी-सी-एस धर्मांतरण आणि महिला छळ प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. तब्बल 25 दिवस फरार असलेली निदा खान अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील नरेगाव परिसरातून पोलिसांना एक फिल्मी स्टाईलने तिला अटक केली आहे. नाशिकमधील टी-सी-एस बीपीओ युनिटमध्ये काम करणाऱ्या काही महिला कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. सहकारी कर्मचाऱ्याकडून मानसिक छळ, धमक्या आणि धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करण्यात आली होती. इतकंच नाही तर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात एस-आय-टी स्थापन झाले असून आतापर्यंत अनेक एफ-आय-आर दाखल झाले आहेत. पोलिसांनी याआधीही काही आरोपींना अटक केली होती. आता निदा खानच्या अटकेमुळे तपासाला मोठं वळण मिळालं आहे. निदा खानवर आरोप आहे की तिने एका हिंदू महिला कर्मचाऱ्याला बुरखा आणि इस्लामाशी संबंधित पुस्तके दिली. तसेच मोबाईलमध्ये इस्लामी ॲप्स इन्स्टॉल करण्यास काही सांगितल्याचा आरोपही आहे. हिंदू देवी-देवतांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचाही दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान या अटक टाळण्यासाठी निदा खान सतत आपले ठिकाण बदलत होती. काही स्थानिक संपर्काच्या मदतीने लपून राहत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केला असून फॉरेन्सिक तपास पुढे सुरू आहे. अटकपूर्व जामिनासाठी निदा खानने कोर्टात अर्ज केला आहे, मात्र तो न्यायालयाने फेटाळून लावला आहे. आता पुढील चौकशीत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात प्रत्येक अपडेटसाठी लोकवार्ता चॅनल पाहत राहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.